नमस्कार, आपण पाहत आहात आयर्विन टाइम्स। आजची खास आणि प्रेरणादायी बातमी जत शहरातून। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शिक्षणाचा श्रीगणेशा। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक 1 जत येथे 100हून अधिक लहानग्यांनी पहिलीत प्रवेश घेतला। शिक्षणाच्या प्रवासाची ही सुंदर सुरुवात उत्साह, आनंद आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडली। शाळा परिसरातही यंदा खास सजावट पाहायला मिळाली। आकर्षक रांगोळ्या, पुस्तकांची गुढी, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची सजावट, संविधान आणि महामानवांच्या पुस्तकांचे पूजन, विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाबद्दल आदर निर्माण करणारा उपक्रम। नव्या विद्यार्थ्यांसाठी खास आकर्षणही तयार करण्यात आले होते। सेल्फी पॉइंट पालक आणि विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। पालकांनी आपल्या पाल्यांसोबत आनंदाने फोटो काढत या खास क्षणांची आठवण जपली। कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। शिक्षणाधिकारी सांगली श्रीयुत धोत्रे, गट शिक्षणाधिकारी राम फरकांडे, विस्तार अधिकारी अन्सार शेख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष देवकर, उपाध्यक्ष रोहिणी जाधव, मोहन माने पाटील, इतर पदाधिकारी तसेच शिक्षक इरसप्पा किट्टद, विष्णू फोडे, हणमंत मुंजे, आशा हावळे, सुजाता कुलकर्णी, विशाखा सावंत, संगीता बटुळे, रेवती कुंभार, स्मिता कुलकर्णी, श्रीदेवी कांबळे, ज्योती भोसले, प्रिया कोरे, राबिया शेख, विमल माने, सौ वाघमारे यांच्यासह अनेक स्थानिक मान्यवर उपस्थित होते। तसेच नगर परिषदेचे शिक्षण सभापती इम्रान गवंडी, बंडू शेख, प्रकाश मोटे, योगेश एडके यांच्यासह बाळू चव्हाण, प्रशांत संकपाळ, सौ अश्विनी निकम, तसेच आप्पासाहेब निकम, डॉक्टर माळी, मनोहर कोकळे, जत नगरपालिका अधिकारी सौ राणी विशाल पाटील उपस्थितीत आणि वरिष्ठ मुख्याध्यापक संभाजी कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला। या कार्यक्रमातील सर्वात खास आणि भावनिक क्षण कोणता होता माहिती आहे का? लहान पावलांचे ठसे। नव्या विद्यार्थ्यांना उचलून त्यांच्या पायांना कुंकवात बुडवून पानावर ठसे घेण्यात आले। शिक्षणाच्या प्रवासाची ही अनोखी आणि भावनिक सुरुवात सर्वांच्या मनात कायमची कोरली गेली। ही छोटी पावले उद्याच्या मोठ्या यशाची नांदी आहेत। शिक्षणाचा हा पहिला टप्पा प्रत्येक मुलासाठी आयुष्यभराची आठवण ठरणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तुमच्या मुलाचाही असा अनुभव आहे का? कमेंटमध्ये जरूर सांगा। आयर्विन टाइम्सला सबस्क्राईब करा।